3 वर्ष मुदतीत 1500 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे 1200 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा 7% जास्त मिळते. तर व्याजाचा दशादशे दर किती सर? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या. इथं 3 वर्ष मुदतीत 1500 रुपये मुद्दलावर मिळणार सरळ व्याज, मुद्दल 1500. इथं दर x समजू, मुदत आहे लेकरांनो 3 आणि याला भागीला 100. इथं समोर हा एक पहिला व्यवहार समोर बराबर 1200 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा, म्हणजे मुदत तेवढीच आहे, मुद्दल 1200. इथं व्याजाचा दर 7% वाढवा, कारण की मिळणार व्याज हे 7% जास्त मिळते, म्हणून व्याजाचा दर इथं 7% अधिक करा. पूर्वीचा व्याजदर x, इथं व्याजदर x अधिक 7. मुदत तीच आहे, गुणिला 3 भागीला 100. लेकरांनो या 2 शून्यासाठी हे 2 शून्य, या 2 शून्यासाठी हे 2 शून्य घालवा. उरते काय? 15 गुणिला 3 गुणिला x. या बाजूला लक्ष द्या. समोर 12 गुणिला हे 3 घ्या जवळ, सोबत गुणिला x अधिक 7. 15 त्रि 45 x बराबर 12 त्रि 36 आणि त्यासोबत x अधिक 7 गुणिला. आता 45 x बराबर 36 आतील पदाला म्हणजे कंसातील पदाला गुणिला, म्हणून 36 गुणिला x 36 x अधिक चिन्ह हा गुणाकार. 36 गुणिला 7, 7 सकम 42, 4 7 त्रि 21 आणि 4 25. आता लेकरांनो 45 x कड येताना 36 x वजा स्वरूपात मांडावे लागतात. समोर 252. लक्ष द्या. आता ही वजाबाकी 9x बराबर 252. गणिताला इकडं वळतं करू. 9x बराबर 252. आता x ला एकटं करा. 252 कड जाताना 9 भागीला. लक्ष द्या, भाग द्या. 9 दोन्ही 18, उरले 7 झाले 72, 9 आठी 72, म्हणजे 28% हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. मात्र पर्यायात उत्तर दर्शवलं नाही. एखाद्या वेळेस प्रिंट मिस्टेक झाली असावी असं मला वाटते. या 8च्या अगोदर 2 असलेले खोडल्या गेले, लोप पावले असं म्हणून. व्याजाचा दशादशे दर किती सर? 28% हे या प्रश्नाचं उत्तर. पर्यायात दर्शवलेलं नाही. ओके. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.